रामकृष्ण हरी माऊली. संत तुकाराम आणि शिवाजी महाराज कथा. तुकाराम महाराजांची कीर्ती चहूकडे पसरली. शिवाजी राजांनाही वाटले की आपल्या हातून त्यांची काहीतरी सेवा व्हावी, संत तुकाराम महाराजांचे दर्शन व्हावे. पण राज्यस्थापनेच्या आणि ते संरक्षणाच्या महान कार्यात त्यांना फुरसत मिळेना. म्हणून त्यांनी आपले काही खास लोकांबरोबर तुकाराम महाराजांकरिता पालखी, घोडा, जव्हारी, ताट, मोहोरा इत्यादीचा नजराणा पाठविला आणि त्यांना घेऊन येण्यास सांगितले. आम्ही शिवाजीराजाकडून आलो आहोत. आपल्याला घेऊन जाण्याकरिता त्यांनी आपल्याला नजराणा पाठविला आहे. त्याचा स्वीकार व्हावा. सेवक म्हणाले, शिवाजीराजांचे महान कार्य चालू आहे. त्यांच्याकडून तुम्ही आलात, आनंद वाटला. थोडी विश्रांती घ्यावी. असे म्हणून तुकोबांनी त्यांना गुळपाणी वगैरे दिले. थोडा वेळ सेवकांनी नजराणा त्यांच्यापुढे ठेवला. बाबांनो, याचा मला काय उपयोग? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती पालखी आणली आहात तुम्ही. छान पालखीत बसून मी हिंडू म्हणता. माझा अवतार, माझा पोशाख पाहिला ना तुम्ही? रोडके हातपाय दिसे अवकळा. काय तो सोहळा दर्शनाचा? आणि आमचे दर्शन घेऊन काय फायदा? त्यांना म्हणावे, पंढरीरायाचे दर्शन घ्या. विठ्ठलाचे नाव घेत राहा. तेनेच आम्ही सुखी. तुकाराम महाराजांच्या निरइच्छेपणाने आणि प्रखर वैराग्यवृत्तीने त्या सेवकांना फार नवल वाटले. सर्व नजराणा घेऊन ती मंडळी परतली आणि त्याने शिवाजी महाराजांना संदेश कळविला. तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्याकरिता आपण स्वतःच जावे, असा शिवरायांनी विचार केला आणि पुण्याजवळील लोहगावी ते गेले. शिवाजीराजांनी तुकोबाची गाठ घेऊन मोठ्या आदराने आणि नम्र भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. बुवाने प्रेमाने त्यांना आलिंगन देऊन विचारपूस केली. तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्याकरिता शिवाजीराजांनी त्या रात्री तेथेच मुक्काम केला. रात्रीचे कीर्तन ऐकून शिवरायाचे मन भारावून गेले. त्यांची वृत्ती पालटली आणि वेगळेच विचार त्यांच्या मनात उद्भवू लागले. त्यांना लोहगावी तुकारामाचे कीर्तन ऐकण्याचा छंद जडला. रात्री कीर्तन ऐकावे आणि पहाटेस पुण्याला परतावे, असा त्यांचा कार्यक्रम ठरूनच गेल्यासारखा झाला. शिवबाच्या अशा वागणुकीमुळे स्वराज्याचे महान मंगल कार्य सोडून ते संत समागमातच दंग होतात की काय, अशी जिजाबाईंना मनात भीती उभी राहिली. म्हणूनच त्या स्वतः कीर्तनाला हजर राहू लागल्या. यावेळी बुवांनी परमार्थावर लक्ष वेधून शास्त्रधर्म आणि राज्यधर्म यासंबंधीची कर्तव्ये कशी पार पाडता येतात, याचे सुंदर निरूपण करून शिवबांना त्यांनी कर्तव्यसन्मुख केले. शिवबाच्या या कीर्तन कार्यक्रमाची खबर लागताच शिवबांना पकडण्यासाठी टेहळणीवर असलेल्या हजार पठाणांनी अटक ठेवून मंदिराला वेढा दिला. शिवबांना ही गोष्ट कळली. थोडे चिंतातूर झाले. ते त्यांनी तुकोबाकडे टक लावून पाहिले. दृष्टादृष्टीने सर्व व्यवहार एकमेकांना कळला. तुकोबांना वाटले, राजा आपल्या कीर्तनाला मनोभावे येऊन बसले असताना राजावर संकट यावे ही गोष्ट बरी नाही. स्वराज्याचा संस्थापक, सौभ्राहन प्रतिपालक, हिंदू धर्माचा संरक्षक आणि अशावर संकट, छे 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 असे मनात म्हणून पांडुरंगाचे चिंतन करून तुकोबांनी विठ्ठलाच्या नावाचा गगनभेदी
गजर सुरू केला. त्यातच लोक बाहेर पडू लागले. पण काय चमत्कार! मनुष्य बाहेर पडेल तो शिवाजी. पठाणांना सारे शिवाजीच दिसू लागले. असे 1000 शिवाजी बाहेर पडले. चहूकडे शिवाजीच शिवाजी. पकडायचे कोणाला, ही विवेचना प्रत्येक पठाणाला पडली. अशा धावपळीत खरे शिवाजीराजे केव्हा आणि कसे बाहेर पडून पसार झाले ते कळले देखील नाही कोणाला. तुकोबांच्या पुण्यप्रतापाने आणि शुकबाच्या सावधानगिरीने त्यांच्यावर आलेले विघ्न टळले. रामकृष्ण हरी माऊली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. आता आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली.